नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर सारथीच्या स्कॉलरशिप परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट येते। तर याच्या मेरिट लिस्ट जे आहे तर ते लागलेले म्हणजे कोणत्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेले ते लागलेले याच्या माध्यमातून आपल्याला दोन गोष्टी कळाल्या। एक तर कोणाचं सिलेक्शन झालेले, त्याच्यानंतर विद्यार्थी संख्या त्यांनी किती ठेवलेली म्हणजे सारथीची विद्यार्थी संख्या वाढली आहे की जेवढी त्यांनी आधी सांगितली होती तेवढी आहे त्या देखील कळणार आहे। तुम्ही जर या सारथीच्या वेबसाईटवर गेले तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे। आणि त्यासोबतच मित्रांनो पुढे याच्या संदर्भात जे काही अपडेट्स येतील, आता पुढचा अपडेट काय असेल तर मेन म्हणजे प्रिफरन्स लिंक सुरू होण्यासाठी, प्रिफरन्स नंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील। तर या सगळ्यांसाठी मित्रांनो आपण एक गुगल फॉर्म बनवलेला आहे, गुगल फॉर्म आहे। तर त्या गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, तिथं क्लिक करून तुम्ही डायरेक्टली तो गुगल फॉर्म भरावा, त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ते मिळून जाईल। ओके, चला बघा, तुम्ही जर यांच्या सूचना फलकवर गेले, आताच वेबसाईट सुरू झाली, याच्या आधी होत पण नव्हती ती। बघा इथं आपल्याला सगळ्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहायला मिळतात। बघा इथं बघा यूपीएससी ची आहे, एमपीएससी ची आहे, एमपीएससी स्टेट सर्व्हिस सॉरी इंजिनिअरिंगची आहे, ही नाबार्ड बँकिंग याची आहे, त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन याची ही लिस्ट पाहायला मिळते। फॉर एक्झाम्पल मी एमपीएससी राज्यसेवा याची जर मी ओपन केली इथून, बघा इथं ही मेरिट लिस्ट आहे, किती विद्यार्थ्यांची आहे, विद्यार्थी पद संख्या कळते किती, 350 विद्यार्थी एवढी संख्या आलेली आहे। ओके, आता इथं डाउनलोड बटनवर जर क्लिक केलं तर ही डायरेक्टली डाउनलोड होऊन जाईल। बघा सारथी प्रायोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण उपक्रम 2025-26 लाभार्थी निवडीकरता आयोजित सामायिक परीक्षेकरता तात्पुरता गुणवत्ता यादी, अजून त्यांनी वेटिंग लिस्ट नाही लावलेली, इथं फक्त आपल्याला ही जी डायरेक्ट मेरिट लिस्ट जी आहे तर ती पाहायला मिळते। त्यांचं म्हणणं ही एक गुणवत्ता यादी आहे, अंतिम निवड नाही। अंतिम निवड ही तुमची आवश्यक व अनिवार्य प्रशिक्षण अर्हता तसेच मूळ कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर अंतिम लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात येईल। आता काय होईल की इथं ज्या विद्यार्थ्यांची नाव आहे त्यांच्यासाठी पोर्टल ओपन होईल प्रिफरन्स, आणि त्यांना प्रिफरन्स जो आहे तर तो द्यावा लागणार आहे। तर हे अशा पद्धतीने होणार आहे मित्रांनो, बघू शकतात बघा इथं हे डायरेक्ट 100% स्कोरने सिलेक्शन झालेले। ओके, जर मी लास्टचा 350 गेलो तर मला कळणार आहे बघा 87, पण ते कोणतं ऑर्फन या कॅटेगरी मधलं मेरिट लिस्ट। तर तुम्ही सगळे मेरिट लिस्ट बघू शकता। शेवटी सांगितले मूळ कागदपत्र पडताळणी वेळापत्रक सविस्तर मार्गदर्शक सूचना सारथीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील। विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जे आहे तर ते वेळोवेळी ऍक्टिव्ह राहावं। ठीक आहे, हे अशा पद्धतीने होतं। पुन्हा जर आम्ही आणखी गेलो तर बाकीचे देखील मला ज्या गोष्टी ज्या आहेत तर ते इथे दिसतील बघा, एसएससी वगैरे या सगळे काही ज्या गोष्टी आहेत तर त्या सारथीच्या वेबसाईटवर आलेले आहेत। ज्यांचं सिलेक्शन झालं असेल तर त्यांना सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन की तुम्ही सारथीची परीक्षा पास झाला आहात। आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील तुम्ही आम्हाला एक गुगल फॉर्म, आम्ही जे आहे तुमच्यासाठी एक गुगल फॉर्म दिलेला आहे, तर तो गुगल फॉर्म तुम्ही अवश्य भरावा। त्या भरल्यानंतर तुमच्या काही अपडेट्स असतील तर ते तुम्हाला मिळत जातील। सोबत तुमच्या मनात काही प्रश्न असतील ना, डायरेक्टली तुम्ही आमच्या 8888 996116 या नंबरला कॉल करून तुमच्या ज्या काही समस्या असतील तर ते काही अडचणी असतील तर त्या देखील तुम्ही जे आहेत तर ते तिथं विचारू शकतात मित्रांनो। आता याच्या संदर्भात आणखी काही अपडेट आली तर मी तुमच्या समोर नवीन एक व्हिडिओ जो आहे तर तो घेऊन येणार आहे। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।